हॅलो नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि तुमचं स्वागत आहे ऋतुजाज लाईफस्टाईल चॅनलमध्ये. मी तुम्हाला आपले ब्लॉग आहेत ते लाईफस्टाईल, फूड आणि ट्रॅव्हलिंगबद्दल असणार आहेत. सोबतच होम डेकोरसाठी. तर आम्ही आज आलो आहोत वृंदावन लेक व्ह्यू रिसॉर्ट या ठिकाणी. चला तुम्हाला या लेक रिसॉर्टविषयी सगळी माहिती देते. हे आहे एंट्री हा रिसॉर्टची. वृंदावन लेक व्ह्यू रिसॉर्ट. इकडे पार्किंग. रिसेप्शन. तर ही आहे आमची रूम. There is a bed, washroom, cupboard and TV here. Let's come the washroom. Neat and clean. ज्या रूममध्ये राहिलो होतो त्या रूममधून हा व्ह्यू असा होता. खूप छान डोंगर आणि स्विमिंग पूलचा व्ह्यू होता. सोबत नदीही होती. पावसाळ्यात तर खूप सुंदर दिसणार आहे हा व्ह्यू. खूप सुंदर. तर आम्ही जी रूम घेतली होती ना ती टेरेसवरती होती. तर 2 रूमा होत्या टेरेसवरती. त्याच्यापैकी एक जो रूम होती त्याच्या आम्ही घेतलेली त्याचा व्ह्यू हा होता. पूर्ण त्यांच्या रिसॉर्टचा व्ह्यू दिसत होता. जो लास्टपर्यंत उंच झाड दिसतात ना त्यांचाच एरिया आहे. पूर्ण पुढे सुद्धा त्यांचाच एरिया आहे. तुम्ही तिथे जाऊन काय वेळेस तिथे कॅम्पिंगही होते. खूप सुंदर व्ह्यू होता. आणि मला लक्षात नाही राहिलं की मला आडव्या फोनने रेकॉर्ड करायचं, त्याबद्दल सॉरी. तर आम्हाला चेक इन करता खूप टाईम झाला होता. ऑलमोस्ट दुपारची जेवणाची वेळ झाली होती आणि आमचं बेबी वरी झोपल्यामुळे मग मला खाली जाता आलंच नाही रूमच्या. मग तर मला वरीच जेवण आणून दिलं होतं माझं हजबंडनी. सो मी हा व्ह्यू एन्जॉय करत मी तर मस्तपैकी जेवण करणार होते बाहेर. हे आमचं दुपारचं जेवण. आमचा स्टे आहे सो आमचं दुपारचं जेवण. तर आता आहे गुलाबजामुन, पनीरची भाजी, भात, वरण, पापड, चपाती अँड देन भेंडीची भाजी. असं आय थिंक भेंडी मसाला आहे. सो हा जेवण आणि हा व्ह्यू. तर इथे किती खर्च म्हणजे स्टेसाठी किती पैसे द्यावे लागतील किंवा कसं ह्यांचं पॅकेज आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि मी तुम्हाला सगळे डिटेल देत जाईल इथे तुम्हाला. सो यांचे जे चार्जेस आहेत ते 2500 पर पर्सन असे चार्जेस आहेत. यामध्ये तुम्हाला दुपारचं जेवण, हाय टी, रात्रीमध्ये स्टार्टर, डिनर आणि एवढं आहे. आणि नेक्स्ट डे ब्रेकफास्ट देखील इन्क्लूड आहे. इथे हा एक स्विमिंग पूल आहे. इथे चालण्यासाठी वगैरे तिथे लोक चालत आहेत. थोड्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तिकडे थोडा गार्डन एरिया आहे. सो तेथे जे वरचे आहे ते टॅरेसवरती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे झुले वगैरे बांधलेले आहेत किंवा बाज वगैरे ठेवलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही आराम करू शकता दिवसा किंवा दिवस मावळता. आणि हा एरिया खूप छान होता. सोबत ही मोठा रिव्हर होती आणि लुक खूप छान येत होता. तर हा बेबी पूल आणि त्याच्या बाजूलाच एक आणखी मीडियम साईजचा स्विमिंग पूल आहे. इथे आम्ही दुपारी खूप मजा केली आणि मग खूप खेळल्यानंतर आम्ही दुपारी जाऊन रूममध्ये रेस्ट केला. रेस्ट करून आल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या स्विमिंग पूलमध्ये जाणार होतो आणखी मजा करायला. इथे बघू शकता तुम्ही थोडंसं आर्टिफिशियल झरा म्हणजे वॉटरफॉल आहे त्या प्रकारचं केलेलं आहे. पायऱ्या आहेत त्याच्यावर जाण्यासाठी. खूप मोठा स्विमिंग पूल आहे आणि फोटो फ्रेम्स आहेत. इथं वॉटरफॉल आहे, ब्रिज आहे, आउटडोर ॲक्टिव्हिटी आहेत. आणि इथं आमच्या बेबीची पाण्यामध्ये फुल धमाल मस्ती सुरू होते.
इथं ना अशा प्रकारे खूप मोठे मोठे झुले होते. त्याच्यावर खूप सारे झुले पण होते. ते आपण एकदम लास्टला होते. खूप छान इथलं एन्व्हायरमेंट होता. आणि ते जे क्रिकेट खेळत आहेत ना तिथे आम्ही लास्टला आम्ही पुन्हा क्रिकेट खेळलो. हा खूप मोठा एरिया होता. खूप सुंदर दिसत होता इथलं. हा आहे त्यांचा प्ले एरिया, किड्स प्ले एरिया. इकडं पण थोडा स्पेस आहे बसण्यासाठी. इकडं क्रिकेट खेळण्यासाठी वगैरे आहे. नाईस प्लेस टू हँग आउट. दिसतो इकडचा एरिया. इकडं 2 झोके आहेत. त्याच्या पलीकडे नदी आहे. इकडं पण लाइटिंग वगैरे केलेली आहे. आणि एक झोका फिशिंग बसण्यासाठी केला आहे. आणि इकडं नदी आहे. म्हणजे ओव्हरऑल चांगलं आहे. फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकतात. इट्स नाईस अँड बजेट फ्रेंडली स्टे. औ औ औ हा सिट आउटसाठी एरिया बनवलेला होता. आणि पुढे जे दिसते ना ती डोरमेट्री आहे. तर तिथे ग्रुपमध्ये तुम्ही आला तर तिथे राहण्यासाठी आहे. भरपूर ठिकाणी त्यांनी राहण्यासाठी केलेलं आहे. आणि इथून वरी गेल्यानंतर तुम्हाला तो टेरेसचा भाग दाखवलेला मी आधी रूममधून दाखवलेला तो आहे. इथं वरी असं आराम करण्यासाठी आहे दिवसा. आणि मस्त छान लाइटिंग आहे. द व्ह्यू नाईस. आणि हा पाण्याचा व्ह्यू इथून. ह्या ब्रिजवरून आम्ही जायला होता. काय तरी ॲक्टिव्हिटी. अरे बापरे. आणि हा रात्रीचा वेळ आहे. आम्ही जेव्हा सगळं खेळून मस्तपैकी बसलो होतो. पाणी सुरू होतं स्विमिंग पूलमधलं. आणि त्याने इथे लाईव्ह गाण्याचा प्रोग्राम ठेवला होता. इतकं छान वाटत होतं. सगळीकडे लाईटिंग आणि पाणी. आणि आता पुढे गाणंही सुरू होणार होतं. डान्स करता बघ. डान्स करायचं चिकू आपण. स्टार्टरची वेळ झाली होती. स्टार्टरमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही होते. व्हेजमध्ये ड्राय मंचुरियन, मंचुरियन सूप आणि नॉनव्हेजमध्ये चिकन सूप होतं. चिकू डान्स कर. रात्रीच्या जेवणात रेकॉर्ड करायचं विसरले तर रात्रीच्या जेवणात स्पेशली त्यांनी नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही ठेवलं होतं. नॉनव्हेजमध्ये चिकन सुक्का, चिकनची भाजी वगैरे, भाकरी चपाती दोन्ही होतं. व्हेजवाल्यांसाठी खूप साऱ्या व्हरायटी होत्या. आणि तो अशा प्रकारे. आणि सकाळी मॉर्निंगचा हा व्ह्यू होता. खूप सकाळी मॉर्निंगमध्ये जर तुम्ही पावसाळ्यात गेलात, थोडं पाऊस सुरू होत तर हा तुम्हाला व्ह्यू भेटून जाईल. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. म्हणजे
आणि सकाळी चहासोबत बिस्किटही होते आणि इडली आणि पोहे देखील होते नाश्ता. तर हा दुसरा स्विमिंग पूल त्याचा दिवसा असा काही येतो आणि त्याच्या शेजारी सगळी ॲक्टिव्हिटीज आहेत. सो जेवढं पॉसिबल असेल तेवढं सगळं मी ते शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप यू लाईक इट. प्लीज शेअर अँड सबस्क्राईब, लाईक माय चॅनल.